नमस्कार, मी प्रज्ञावंत गायकवाड. आपण पाहत आहात बातम्या 24 तास. आज आपण जिल्हा परिषदच्या परिसरामध्ये आहोत आणि जिल्हा परिषद लातूरमध्ये सभापती पदासाठीची निवडीची आजच्या दिवशी निवड झालेली आहे आणि सभापती पदावरती विराजमान झाले लातूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून. या ठिकाणी आपण पाहू शकता बालकल्याण विकास सभापती म्हणून शिवकन्या महेंद्र गोडभरले यांची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर माने उत्तम संभाजी यांची समाज कल्याण समिती सभापती पदावरती निवड झाली आहे. श्रीमती गोरे कविता किसन निवड समिती क्रमांक 2 सभापती पदावरती विराजमान झाल्यात आणि श्री विराजदार ज्ञानेश्वर हरिभाऊ विशेष समिती क्रमांक 1 सभापतीपदी विराजमान झालेत. आजच्या दिवशी जिल्हा परिषद लातूरच्या माध्यमातून या ठिकाणी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे आमदार संदेश बनसोडे आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडे बघत आज दोन सभापती राष्ट्रवादी निवडून या ठिकाणी आले. पक्षाने सुद्धा काँग्रेस पक्षाने सुद्धा पाठिंबा त्या ठिकाणी दिला. त्यांचे सुद्धा आभार या ठिकाणी मानतो. आणि आज 4 जिल्हा परिषदेचे सभापती महायुतीने अतिशय सक्षम त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी साहेब, ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे नेते आमच्या दरम्यान माननीय अजितदादा पवार साहेब ज्या पद्धतीनं काम करते की 50% महिलांना आरक्षण दिलं पाहिजे, त्याच पद्धतीनं जिल्हा परिषदमध्ये आम्ही महिलांना 50% आरक्षण देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा महिला आहे, जिल्हा परिषदेच्या महिला सभापती महिला आहेत आणि दुसऱ्या सभापती महिला गोरेताई त्यासुद्धा महिला आहेत आणि 3 सदस्य हे पुरुष त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून आम्ही 50% आरक्षण देण्याचं काम तंतोतंत पाळण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केले. आणि नक्कीच हे 4 सभापती आणि अध्यक्ष उपाध्यक्ष या जिल्ह्याला एक विकासाच्या नव्या पर्वावर त्या ठिकाणी नेहमी ठेवतील असं आशा या ठिकाणी करतो. सत्ताधारी पक्षाच्या आमदार परिस्थिती कधी होईल? गॅस तुटवड्या संदर्भामध्ये लोकांना आम्ही ज्या त्यांना मूलभूत सुविधा द्यायच्या त्या देण्यासंदर्भामध्ये प्रशासनाला सूचना त्या ठिकाणी आम्ही दिलेल्या आहेत. त्याला कुठेही अडचण येऊ नये, त्याला कुठेही टंचाई भासू नये त्याकरता यंत्रणाची निर्मिती त्या ठिकाणी केलेली आहे. आणि या सगळ्या गोष्टीवरती राज्याचे मुख्यमंत्री, अन्न व नागरी पुरवठा मंत्री, आमच्या उपमुख्यमंत्र्या सुमित्राबाई पवार त्या लक्ष ठेवून त्या ठिकाणी आहेत. आणि नक्कीच आम्ही कुठेही टंचाई भासू देणार नाही असं सुद्धा काम आम्ही त्या ठिकाणी करतोय. आणि या निवडीवरती राष्ट्रवादी आणि भाजप पक्षामधून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. आपण हे जे लाईव्ह आहे ते लातूर जिल्हा परिषदेवरून लातूरवरून पाहत आहोत. कॅमेरामन दिनेश कांबळेसह प्रज्ञावंत गायकवाड, बातम्या 24 तास.